श्री स्वामी समर्थ ओम साईराम. आपल्या चॅनल साई सात सात मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज त्रिलोक्याचे स्वामी स्वामी समर्थ यांचं प्रकट दिन आहे. या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला स्वामींनी शुभेच्छा. आज मी पारायण सुरू करणार आहे. ते सुरू पण मी एका दिवसाचेच पारायण करणार आहे. कारण मी हमेशा बोलायची मी आज करीन उद्या करीन, मला ते जमले नव्हते. पण हा दिवस खूप चांगला आहे म्हणून एका दिवसामध्येच मी पारायण करणार आहे. आणि त्यांचा संकल्प कसा करायचा आणि पारायण कसे करायचे हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. म्हणून तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. पूजेची सुरुवात होते ती रांगोळी व तोरण बांधून व जिथे पूजा मांडणार आहे त्या चौरंगाखाली स्वास्तिक काढून व बाजूला छान रांगोळी काढली. अगोदर मी समई प्रज्वलित केल्या. एका पानावर गणपतीची छोटी मूर्ती किंवा सुपारी ठेवावी व पूजा करावी. दुर्वा व लाल फूल व्हावे. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. नंतर स्वामींची पंचामृतने अभिषेक केला, जसे दूध, साखर, दही, तूप, मधाने. अभिषेक करताना प्रभावी जप श्री स्वामी समर्थ बोलावा. नंतर पाण्याने अभिषेक करावा. आता स्वामी किती छान हसत आहेत हे तुम्ही पाहू शकता. नंतर स्वामींना चांगले पुसून फुलाने त्यांना हिना अत्तर लावावे व त्यांना कोरे वस्त्र घालून आसनावर बसवले व त्यांची गंध फूल वाहून पूजा केली. मी 1 दिवसाचे पारायण करणार आहे. मी अशी पूजा मांडणी स्वामींची पहिल्यांदाच करत आहे. अगोदर माझ्याकडे फोटो होता तेव्हा मी फक्त मंत्र जप करायची. आता स्वामींचा प्रकट दिन आहे व माझ्याकडे मूर्ती पण आली आहे म्हणून मी त्यांची अभिषेक करून सुरुवात करणार आहे. पारायण करण्यापूर्वी स्वामीकडे एक नारळ ठेवून नंतर संकल्प करावा. संकल्प करताना हातात थोडे अक्षता, हळदी कुंकू, फूल व पाणी घेतले व आपली नाव, गोत्र माहीत नसेल तर कश्यप बोला व आपली इच्छा सांगावी व ते पाणी तामणामध्ये सोडावे व ते जे पाणी आहे ते तुळशी सोडून दुसऱ्या झाडात घालावे. पारायण करताना श्री स्वामी चरित्र सारामृत हे जे पुस्तक आहे त्याची अगोदर गंध फूल वाहून पूजा करावी व नंतर या पुस्तकामधील 1 ते 21 अध्याय वाचावे. पुस्तक हे आसनावर ठेवूनच वाचावे. वाचन झाल्यावर 11 माळी श्री स्वामी समर्थ हा जप करावा. आपल्या घरी जे जेवण बनवले ते शाकाहारी असावे व स्वामींचे आवडीचे बेसनाचे लाडू प्रसाद म्हणून दाखवावा. प्रसादावर आपण तुळशीचे पान नक्की ठेवावे, कारण तुळशीचे पान ठेवले तरच स्वामी समर्थ ग्रहण करतात. त्यानंतर आपण आरती करावी. नंतर प्रसाद घरच्यांनी प्रसाद म्हणून खावा. देव जय देव जय जय अवधूता अगम्य स्वामी त्रिभुवनी तुझे सत्ता. जय देव जय देव. ही मांडणी आपण रात्रभर तशीच ठेवावी. सकाळी उठून सुश्रुभूत होऊन दिवा अगरबत्ती लावावी. दूध साखरेचा निवेद दाखवावा. नंतर मांडणी उचलावी. उद्यापन म्हणून गोरगरिबांना अन्नदान करावे. श्री स्वामी समर्थ.